हॅलो नमस्कार मंडळी. आज खूप दिवसांनी एक ट्रॅव्हल व्लॉग बनवते. जमतोय का नाही बघूया. आता आम्ही चाललो आज महाबळेश्वरला फिरायला. कात्रज घाट आहे आता, तो क्रॉस झाला की चालूच करतोय आता बघा. हा आहे आमचा साताऱ्याचा खंबाटकी घाट, ज्याला पाहता आज गावाला जाताना खूप आनंद होतो. हा एकच घाट लागतो आणि साताऱ्याचं एक डोंगर रांगे ज्यामध्ये असा हा निसर्गरम्य वातावरण कसा मस्त भरून आलाय नक्की पहा. वाई आता वाईचं काम चालू आहे. चांगला रस्ता होणार आहे. थोडासा चिखल आहे आणि मधी झाडं तोडणार होते, पण आता काय त्यांनी तोडलेली दिसत नाही. पण ही झाडं अशीच राहिली आहेत, खूप वर्षापासून आहेत. आणि हे आहे आता आमचं वाईचं बस स्टँड. तिथून पुढे आलं की थोडंसं चढ लागलं की एक मोठं महाविद्यालय आहे, ज्याचं नाव आहे किसनवीर महाविद्यालय वाई. इथून माझ्या खूप अशा मैत्रिणी शिकून गेल्या आहेत, आज मोठ्या झालेल्या आहेत. काय माहीत कॉलेजला विसरल्यात का नाही, काय माहीत नाही. पण येत जावा कधी कधी कॉलेजला, हे मी नक्की सांगेल. आता एक साईडला तुम्हाला दिसून जाईल की ते कॉलेज आहे. कधी जाता येता तुम्हाला दिसतच असेल, एकदा नक्की पहा. आता आले बघा, एक साईडला हे दिसत बघा, लेफ्ट साईडला कॉलेज आहे. आता हे बघा मेन प्रवेशद्वार आहे. तिथून पुढं आता आम्ही आलो की पाचगणीचा घाट क्रॉस करून आलोच. तोपर्यंत मग महाबळेश्वर चालू होते. महाबळेश्वरमध्ये एंट्री केली आहे आता आम्ही. एंट्री करून झाल्यावर पुढं आले की अशी छोटी छोटी अशी घरं तुम्हाला दिसतीलच, जे पाहून असं वाटेल की इथेच राहावं आपण नेहमी येऊन. हे बघा उजव्या साईडला दिसतात छोटी छोटी घरं. तिथून पुढं आलो की असं धुकं पडलेलं महाबळेश्वर भारी वाटते ना. हॉरर एखाद्या पिक्चरमध्ये असते बघा, एखादीच गाडी दिसते. असं थंड हवेचं ठिकाण म्हणजे महाबळेश्वर म्हणतात ना, ते एकदा अनुभवून घ्या पावसाळ्यात नक्की. आणि आता आम्ही आलो सावित्री पॉईंटला. सावित्री पॉईंटला बघा, हे उलटं पाणी चाललंय वरती, रिव्हर्स वॉटरफॉल म्हणलं तरी चालेल. असं छान असं धुक्यामध्ये, काहीच खालचं तर दिसतच नाहीये. पण पावसाळ्यात नक्की एकदा महाबळेश्वरला भेट देत जावा. आणि हा एक लिंगमाळा वॉटरफॉल म्हणलं तरी हा पाहू शकता, छान असा